नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल. ऍक्च्युली यार मला हे काय जमतच नाहीये. माझ्यापेक्षा मस्त तयारी तर औरंगाबादच्या नाट्यशास्त्राच्या स्टुडंट्सची आहे. बघूया नटसम्राटचा त्यांचा प्रयोग कसा काय रंगतोय ते. मी पापी आहे, मी नीच आहे, मी हलकट आहे. एक मिनिट. याचं नाव खरं तर विनीत आहे. त्याला वेड आहे नाटकाचं. मग हे वेड कधीपासून लागलं असं विचाराल तर उत्तर मिळेल 1857 साली भारत स्वतंत्र झाला. नाही, भारताला काय ते पहिलं उठाव झाला. 47 मध्ये स्वतंत्र झाला. 83 मध्ये माझा जन्म झाला. 90 पासून करायला लागलो. विनीत आणि त्याचा ग्रुप डॉक्टर आंबेडकर विद्यापीठात नाट्यशास्त्र शिकतात आणि ही तयारी चालली आहे नटसम्राट या नाटकाची. प्रत्येकाच्या तयारीची स्टाईलही वेगळी. संतोष 6 महिन्यांपासून दाढी वाढवतोय कारण त्याचा रोल आहे अप्पा बेलवलकर यांचा. दाढी मूछ आपोआप वाढली, भूमिकेसाठी मेहनत घेतली. हो, कारण इतकं बडं नाटक करणं म्हणजे काही सोपं नाही. की आपण डायलॉग आधी पाठ करतो, टेन्शन असतं भारी की आता हे डायलॉग लक्षात राहतील की नाही, आता याची ऍक्टिंग आपल्याला जमणार आहे की नाही. पण एकदा का नाटक पाठ झालं आणि एकदा का नाटकाच्या त्या कॅरेक्टरमध्ये घुसलं तर मग ती काय मजा येते की ते कॅरेक्टर फक्त आपलं असावं एवढंच. माफ करा रसिक मित्रांनो, माफ करा. मग इतक्या मेहनतीनंतर रंगतो एक मस्त प्रयोग. हवं नको हे शब्द कधी तुमच्या तोंडातून बाहेर. अभिनय का मला नीट जमला नाही, पण मी आता म्युझिक शिकते. ऍक्च्युली बडे बुजुर्ग कहते हैं की खरोखरच जर तुम्हाला म्युझिक शिकायचं असेल तर पहिले तुमचे कान तयार झाले पाहिजेत शास्त्रीय संगीत ऐकून. शास्त्रीय संगीताची आवड आपल्या जनरेशनमध्ये निर्माण व्हावी म्हणूनच सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये इंडियन म्युझिक ग्रुपची स्थापना अनेक वर्षापूर्वी झाली होती. या ग्रुपची कॉन्सेप्ट नेमकी काय आहे जाणून घेतलं रिचाने. आपणच आहोत अजय पोहनकर, अभिजित पोहनकर, आदित्य कल्याणपूर यासारख्या सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीतकारांच्या एका महफिलीत. पण ही महफिल रमली आहे ती मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये इंडियन म्युझिक ग्रुपच्या बर्थडे कॉन्सर्टच्या निमित्ताने. याबद्दल आपल्याला सांगायला आपल्याबरोबर आहे प्राजक्ता. मला सांग की इंडियन म्युझिक ग्रुप म्हणजे काय? इंडियन म्युझिक ग्रुपची स्थापना जवळजवळ 36 वर्षापूर्वी झाली आणि तेव्हापासून कॉलेजमधले जे यंगस्टर्स आहेत त्यांच्यामध्ये इंडियन क्लासिकल म्युझिक पसरवण्यासाठी इंडियन म्युझिक ग्रुप काम करतो आहे. आमची इथे लायब्ररी आहे कॉलेजमध्ये. त्या रूममध्ये येऊन कोणीही येऊन बसू शकतं आणि आमच्याकडे जवळजवळ 2000 तासाचं इंडियन क्लासिकल म्युझिक सेव्ह केलेलं आहे आणि येऊन बसायचं आणि जे ऐकायचं ते ऐकू शकतात. आणि त्याचबरोबर आमच्या दर महिन्याला कॉन्सर्ट होतात. जॅनफेस्ट नावाचा ॲन्युअल फेस्टिवल होतो. आणि मेन सांगायची गोष्ट अशी की हे सगळं ऑर्गनायझेशन, या सगळ्या गोष्टींचं ऑर्गनायझेशन हे कॉलेजचे स्टुडंट, सेंट झेवियर्स कॉलेजचे स्टुडंट करतात. याला म्हणतात गुड म्युझिक. पण आता जर आपल्या शोचा गिअर चेंज करूया, कारण का आता आपल्याला जायचंय नाशिकमध्ये डर्ट ट्रॅक रेस बघायला. डर्ट ट्रॅक म्हणजे खाचखळग्यांच्या या रस्त्यांवरून रंपाट वेगात गाडी चालवायची. अशी 260cc ची मोटर बाईक घेऊन या नाशिकच्या डर्ट ट्रॅक रेस मध्ये पहिला आला तो पुण्याचा ईशान. खूप एक्सायटेड होता. खूप चांगली फाईट झाली. त्याला रेसिंग म्हणतात की 2-3 जण एकत्र जेव्हा फाईट होतात आणि मग त्यातनं विजेतेपद मिळणं हे खूप आनंदाची गोष्ट आहे. आपल्या बाईक्स घेऊन मँगलोर, पुणे, जोधपूर इथून रेसर्स आले होते. या रेसचा मोटो असतो जबरदस्त स्पीड आणि परफेक्ट कंट्रोल. याचा अफलातून दान. उद्देश असतं एकच,
रेस जिंकायचं. रेस का एक और भी है कि राइडर में एक तहजीब आ जाती है चलाने की, उनको समझ आ जाती है कितना चलाना चाहिए, उनकी लिमिटेशंस क्या हैं, बाइक की लिमिटेशंस क्या है. बल्कि वो रोड पे चलाएं तो इससे अच्छा आके अपना जोश यहाँ निकालें. या रेसमध्ये रिस्क जास्त, म्हणून बक्षीसही त्याच तोडीची. स्पर्धेत 4 लाख रुपयांची बक्षीसही वाटण्यात आली. बँगलोरच्या CS संतोष या एकट्या स्पर्धकानं तब्बल 54,000 रुपयांची बक्षिसं खिशात टाकली. या पॅशनेट बायकर्सना नुसतं बघूनही किक बसते. जे लोक चेअर करत होते, टाळ्या वाजवतात, त्याने आम्हाला खूप जास्त प्रोत्साहन मिळतं. आम्ही तेवढ्यासाठी हे करतो की लोकांना एंटरटेन करणं. त्यामुळे खूप मजा आली, खूप लोक आली होती, त्यामुळे अजून पूर्ण इव्हेंटला ग्लोरी आली. आणखीन बरीच धमाल अजून बाकी आहे, पण YouTube मध्ये आता आपण घेऊया एक ब्रेक.